Hello students, in today's lecture we are going to see the different types of CDs and components used for the CD mechanism. In last lecture we have seen the block diagram of CD player. Then let us today see what are the different types of CDs and components used for the CD mechanism. Then let us see first the types of CDs. CD stands for compact disc. CD-ROM, that is read only memory. CD-R. Then next is third last one is the CD-RW, that is CD rewrite. Then let us see them in detail now. Then first category is the CD-ROM, that is CD-ROM stands for read only memory. It is oftenly used in a supply software. म्हणजे हे आपण सप्लाय सॉफ्टवेअरमध्ये यूज करू शकतो. नो फर्दर डेटा कॅन बी रिटन टू देम. म्हणजे काय, रीड ओनली मेमरी जे टाईपचे सी डीज आहेत ते सी डी मॅन्युफॅक्चर करत असतानाच त्यामध्ये काय केलेलं असणार आहे, डेटा स्टोअर म्हणजे डेटा राईट केलेला असणार आहे आणि परत नंतर आपण त्याच्यामध्ये डेटा राईट करू शकत नाही. फक्त आपण त्याच्यावर जे काय मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेला डेटा स्टोअर केला आहे तो डेटा फक्त आपण काय करू शकतो आहे, रीड करू शकतो आहे. Then the next type is the CDR, that is have data written to them once, म्हणजे एकदाच आपण त्याच्यावर डेटा राईट करू शकतो आहे. Then the next is the no more data can be written to them. आपण त्याच्यावर एकदा जर डेटा राईट केला तर परत डेटा राईट करू शकत नाही. देन गुड फॉर बॅकअप स्टोरेज, म्हणजे सपोज तुमचा मोबाईल फोन आहे, तुम्हाला तो रिसेट करायचा आहे आणि तुमचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला बॅकअप करायचा आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तुमचा जो काही डेटा आहे तो तुम्ही सी डीवरती स्टोअर करणार आणि रिसेट मारून झाल्यानंतर तुम्ही डेटा काय परत करणार आहे, रिट्राईव्ह करणार आहे तुमच्या फोनमध्ये. त्यावेळेला तुम्ही CDR टाईपचे CDs यूज करू शकताय. देन CDRW. CDRW म्हणजे काय, CD रीराईट म्हणजे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही पेन्सिलनी काहीतरी पेपरवर लिहायला लागला आहे, सिस पेन्सिलनी. मग पेन्सिलने लिहिल्यानंतर तुम्ही काय करताय, तुम्हाला आता वाटलं की हा कंटेंट मी चुकीचा लिहिला आहे, त्याला तुम्ही इरेझरनी रफ करताय आणि परत त्याच्यावर डेटा राईट करताय, रीराईट करताय. मग सिमिलरली इन लाईक दिस वे तुम्ही सी डीवर डेटा रीराईट करू शकताय. म्हणजे तुम्हाला वाटलं की हा डेटा यूज करून माझा झालेला आहे, हा डेटा आपण इरेज करायचा, दॅट इज डिलीट करायचा परमनंटली आणि परत त्याच्यावर दुसरा डेटा राईट करायचा. त्या कॅटेगरीच्या CDsना तुम्ही काय म्हणताय, CDRW. देन रीराईट. देन नेक्स्ट इज दी डेटा कॅन बी रिटर्न टू देम मेनी टाईम्स, म्हणजे मल्टिपल टाईम्स तुम्ही डेटा डिलीट आणि राईट करू शकताय. गुड फॉर ट्रान्सफरिंग डेटा बिटवीन कम्प्युटर्स, म्हणजे डेटा तुम्ही कम्प्युटर टू कम्प्युटर ट्रान्सफर करणार झाला तर त्यावेळेला CDRW टाईपचे CDs तुम्ही यूज करू शकताय. देन द नेक्स्ट इज दी कॉम्पोनंट्स ऑफ द CD मेकॅनिझम, म्हणजे डिफरंट कॉम्पोनंट्स कुठले CD मेकॅनिझममध्ये आपण यूज करतो आहे ते आपण इथं चेक करणार आहे. फर्स्ट वन इज द CD पिकअप असेंब्ली, CD लेन्सेस, कॉलिमेशन लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, सिलेंड्रिकल लेन्स आणि ड्राईव्ह मोटर्स. आणि लास्ट ड्राईव्ह मोटर्समध्ये कुठले आहेत, ट्रे मोटर, स्लिज मोटर, स्लाइड मोटर, फीड मोटर, स्पिंडल मोटर, डिस्क मोटर, टर्नटेबल motor, and the last part is the gear system. Then let us see one by one them. Pickup assembly. Then let us see the pickup assembly. Pickup assembly कशासाठी असते असं तुम्हाला वाटते? It shows the physical interface between the CD and the player. म्हणजे तुमच्या जे काही CDचा आणि जो प्लेयरचा फिजिकल इंटरफेस आहे ते कशा थ्रू होणार आहे, बिकॉज ऑफ द पिकअप असेंब्ली. मग द पिकअप असेंब्ली इज टिपिकली माउंटेड ऑन द मुवेबल स्लिज माउंटेड अंडर द डिस्क, म्हणजे तुमची जी ही पिकअप असेंब्ली आहे ती मुवेबल स्लिजवर माउंट केलेली असणार आहे. अँड इट इज कन्सिस्ट ऑफ लेझर सिस्टीम लेन्सेस, फोटो डिटेक्टर अँड द मोटर विच मूव्ज द स्लिज. म्हणजे ही जी तुमची पिकअप असेंब्ली आहे ती पिकअप असेंब्ली काय आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, लेझर असणार आहे, देन द सिस्टीम लेन्सेस असणार आहेत, फोटो डिटेक्टर असणार आहे आणि डिफरंट टाईप्स ऑफ मोटर्स अवेलेबल असणार आहेत. मग लेझर डायोड कशासाठी यूज करणार आहे तुम्ही, लेझर डायोड इज गोइंग टू इमिट द लाईट ॲट अ वेवलेंथ ऑफ 780 नॅनोमीटर.
780 नॅनोमीटर्स वेवलेंथचा तुमचा लेझर बीम काय करणार आहे, तुमचा लेझर डायोड इमिट करणार आहे. देन द नेक्स्ट थिंग इज वॉट, आता तुमचा जर लेझर जो तो इमिट करणार आहे तो आपण व्यवस्थित सी डीवर फोकस करायला पाहिजे. त्याच्यापासून जे काही रिफ्लेक्शन्स आलेले आहेत ते व्यवस्थित आपण काय करायला पाहिजेत, फोटो डायोड, हा जो फोटो डायोड ॲरे आहे जो काय लाईट टू इलेक्ट्रिकल तुमचं जे कन्व्हर्जन करणार आहे, जी काही तुमची लाईट एनर्जी रिसीव्ह होणार आहे त्याला इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करणार आहे, ते व्यवस्थित फोकस करायला पाहिजे. आणि ते फोकस करण्यासाठी काय केलं आपण, डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस यूज केलेले आहेत. लक्षात येते लेन्सेस कशासाठी, लेझर डायोड. लक्षात लेझर डायोड आपण लेझर बीम ट्रान्समिट करण्यासाठी म्हणजे लेझर बीम जनरेट करण्यासाठी आणि ते व्यवस्थित फोकस करण्यासाठी आपण काय केलं, डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस यूज केलं. देन हे जे काही बीम आहे ते बीम आपण काय केलं आहे, बीम स्प्लिटर थ्रू आपण काय केलं ते पास केलं आहे. मग ते बीम स्प्लिटर थ्रू पास केल्यानंतर काय होते, ते जे काही सिंगल लेझर बीम आहे त्याला 3 बीम्समध्ये स्प्लिट केलं जाते. म्हणजे एक जे बीम आहे ते कितीमध्ये कन्वर्ट होणार, 3 बीम्स. आणि जे मिडल बीम असणार आहे, द मिडल बीम इज यूज्ड टू रीड द डेटा ऑन द सी डी. आणि अदर 2 साईड बीम्स कशासाठी यूज करणार आहे, टू ट्रॅक दी डेटा. म्हणजे तुमचं जे काय ट्रॅकिंग सिस्टीम जे असणार, ट्रॅकिंग जे कंट्रोल करण्यासाठी काय करणार आहे तुम्ही, अदर 2 साईड बीम्स यूज करणार आहे. आणि जे काय रिफ्लेक्टेड तुमचे बीम्स असणार आहेत ते तुम्ही कुठे अप्लाय करणार आहे, ऑन द फोटो डायोड ॲरे. आणि ते फोटो डायोड ॲरे काय करणार आहेत, जे काही इंटेन्सिटी चेंजेस असणार आहेत बिकॉज ऑफ द हाईट बिटवीन पिट्स आणि लँड्स, त्या ह्याला कन्वर्ट करणार आहे इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. लक्षात येते पिकअप असेंब्ली काय आहे ते. Then let us see the next point, that is lenses used in a CD player. म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे लेन्सेस आपण बघतोय, दॅट इज कॉलिमेशन लेन्स, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, कॉन्केव्ह लेन्स अँड सिलेंड्रिकल लेन्स. लेट अस सी फर्स्ट द कॉलिमेशन लेन्स. म्हणजे कॉलिमेशन लेन्स आपण पहिला मी काय यूज करते ते सांगते. जे काही तुमचं आता लेझर डायोड असणार आहे तो लाईट कसं इमिट करणं, एकाच डायरेक्शनमध्ये करणार आहे काय, नाही, सगळ्या डायरेक्शनमध्ये तो लाईट इमिट करणार आहे. मग जर आपण कॉलिमेशन लेन्स थ्रू जर पास केलो, जे काय त्याला इनपुटला जे काही रेज यायला लागले, बीम्स यायला लागले, ते बीम्स तो काय करतोय, कम्प्लिटली पॅरललमध्ये कन्वर्ट करतोय. जे इकडं तिकडं जे जाणार होते बीम त्याला कसं करतोय, इथं लक्षात येते का तुमच्या, हे जे बीम्स आहेत ते कसे आहेत, स्कॅटर झालेत ना सगळ्या डायरेक्शनला. पण जर आपण कॉलिमेशन लेन्स थ्रू जर त्याला पास केलं तर सगळे बीम्स कसे आहेत, कम्प्लिटली पॅरलल जनरेट झाले आहेत. आणि ही जी कॉलिमेशन लेन्स आहे ती आपण अलॉंग विथ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स जर यूज केली तर जे काही लेझर बीम असणार आहे ते डिस्कवर प्रॉपरली फोकस होणार आहे. लक्षात येतं आहे. The collimation lens is used to produce the completely parallel beams of the laser, and also it is used along with the objective lens to focus the laser beam on the disk surface. लक्षात येते कॉलिमेशन लेन्स म्हणजे काय आहे ते, म्हणजे पॅरलल बीम जनरेट करण्यासाठी आणि अलॉंग विथ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स यूज करतोय टू फोकस द लेझर बीम ऑन द सी डी सरफेस किंवा डिस्क सरफेस. देन द नेक्स्ट पार्ट इज दी कॉन्केव्ह लेन्स. आता जे काही तुमचे आता इथं तुम्ही चेक केला, इथं जो तुमचा इमिटिंग डायोड आहे तो काय करला आहे, सगळ्या डायरेक्शनला तुमचं काय करायला लागला आहे, लेझर बीम काय करणार आहे, तो इमिट करणार आहे. मग ते काय होणार, स्कॅटर होणार आहेत. मग स्कॅटर होऊन चालेल काय, आपल्याला प्रॉपरली ते जे काय आहेत ते काय करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजेत. मग ते काय करायला पाहिजे, एका ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेट करायला लागणार आहे. मग ते जर कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर ते काम कोणाचं आहे, कॉन्केव्ह लेन्सचं आहे. दिस कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड टू कॉन्सन्ट्रेट द बीम आणि रिफ्लेक्टेड बीम जे असणार आहे टू द फोटो डायोड ॲरे ते सुद्धा आपण काय करणार आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करणार आहे विथ द हेल्प ऑफ कॉन्केव्ह लेन्स. देन द नेक्स्ट पार्ट इज दी ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं यूज काय आहे बघा. आता मगाशीच आपण बघितलं, आपण कॉलिमेशन लेन्ससोबत काय करतो आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स यूज करतो आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे तुमचं, इट इज यूज टू फोकस द लेझर बीम ऑन टू द सी डी सरफेस अँड टू रिफ्लेक्ट अँड रिसीव द रिफ्लेक्टेड बीम. आणि इट इज यूज्ड अलॉंग विथ द कॉलिमेशन लेन्स to focus the laser beam properly on the CD surface as well as to receive the reflected beam. And it sharpens the beam and focus exactly at the center of the CD track using focus and tracking coil. म्हणजे फोकस आणि ट्रॅकिंग कॉईल यूज करून ते काय करणार आहे,
तुमचं लेझर बीमला काय करणार, शार्पन करणार आहे आणि ते एक्झॅक्टली फोकस करणार आहे ऑन द सेंटर ऑफ द CD ट्रॅक. देन लास्ट इज दी सिलेंड्रिकल लेन्स, म्हणजे जे काही तुमचे रिफ्लेक्टेड बीम्स आहेत त्याला प्रॉपरली इनेबल करण्याचं काम कोणाचे, सिलेंड्रिकल लेन्स आहे. तुमचं जे काही लेझर बीम्स आहेत ते प्रॉपरली फोकस करायचं काम कोणाचं आहे, ऑफ द सिलेंड्रिकल लेन्स. देन लक्षात येते काय काय आपण चेक केला असते, दॅट इज फर्स्ट वन इज दी डिफरंट टाइप्स ऑफ CDs, CD-ROM, CD-R, CD-RW. CD-ROM रीड ओनली, एकदाच त्याच्या म्हणजे आपण फक्त त्याच्यावर रीड करू शकतो आहे. CD-R म्हणजे CD म्हणजे एकदाच आपण काय करू शकतो, त्याच्यावर डेटा राईट करू शकतो आहे. आणि हे रीराईट आहे ते काय, आपण हे ते त्याच्यावर आपण काय करू शकतो आहे, फक्त किती पण वेळेला डेटा त्याच्यावर म्हणजे लिहू पण शकतो आहे आणि ते इरेज पण करू शकतो आहे. मल्टिपल टाईम्सला आपण ते करू शकतो आहे. आणि हे लक्षात येते CD पिकअप असेंब्ली आणि CD लेन्सेस हे आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द डिफरंट टाइप्स ऑफ ड्राइव मोटर्स अँड द गियर सिस्टम. Then today we will stop here. Thank you.